श्री संत माधवबुवा शेंबाळे संस्थान हर्सद या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व आबालवृद्ध माता भगिनीच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा एक महिनाभर चालणारा भव्य दिव्य श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ महोत्सव आणि या कथा ज्ञानयज्ञ महोत्सवामध्ये कालच्या कथेमध्ये आपण शंखचूड नावाच्या राक्षसाची कथा ऐकली आणि त्या शंखचूडची कथा ऐकत असताना तुलसीचं महत्त्व, त्याचप्रमाणे शालिग्रामचं महत्त्व काय आहे, अशा प्रकारे अनेक उपकथासुद्धा आपल्याला काल ऐकायला मिळाल्या. आणि त्यानंतर सनकादिक ऋषींना व्यास महाराज पुन्हा विनंती करतात की हे सनकादिक महाराज, आपण अतिशय सुंदर अशा प्रकारे भगवान शंकराच्या कथा, भगवान शंकराच्या लीला वर्णन करत आहात, तर अजूनही जे काही भगवान शंकराच्या लीला असतील ते आपण सर्व आम्हाला सांगाव्यात. कारण ते सर्व ऐकत असताना मन कधी तृप्त होत नाही, पुरे झालं असं कधी वाटत नाही. पुन्हा पुन्हा श्रवण करण्याची लालसा मनामध्ये निर्माण होत जाते. अशा प्रकारचं हे दिव्य चरित्र आपण अतिशय सुंदर रीतीने सांगत आहात. कृपा करून अजूनही भगवान शंकराच्या ज्या काही लीला आहेत त्या आपण सांगाव्यात अशी विनंती केली असता सनत कुमारांनी सांगायला सुरुवात केली की हे व्यास महाराज, अंधकासूर नावाच्या राक्षसाची मी कथा तुम्हाला सांगणार आहे. त्याला कशा प्रकारे सर्व ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचं वरदान प्राप्त झालं आणि त्या वरदानाच्या द्वारा तो मदोन्मत्त होऊन देवी पार्वतीलाही तिच्याबद्दलही त्याच्या मनामध्ये कामभावना निर्माण झाली आणि भगवान शंकराचा प्रकोप झाल्यामुळे त्याला नष्ट व्हावं लागलं, मरावं लागलं. पण मेल्याच्या नंतरही त्याला भगवान शंकराचा गण म्हणूनच पुन्हा शिवगणामध्ये त्याला स्थान प्राप्त झालं. ही अशा प्रकारची विचित्र कथा मी तुम्हाला सांगणार आहे. असे सनत कुमारांनी थोडक्यात त्या अंधकासुराची कथा सांगितली. पण त्यावेळेस व्यास महाराज म्हणतात की असं थोडक्यात सांगून आमचं समाधान होणार नाही, तर हीच कथा आपण विस्ताराने सांगावी. त्यावेळेस सनत कुमारांनी सांगायला सुरुवात केली. पूर्व काळातली ही कथा आहे आणि भक्तावर कृपा करणारे भगवान शंकर एकदा त्यांच्या मनामध्ये आपण कैलास पर्वत सोडून काशी क्षेत्रामध्ये जाऊन पार्वतीबरोबर विहार करावा अशा प्रकारची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि कैलास पर्वताचा त्याग करून काही निवडक आपले शिवगण बरोबर घेऊन, नंदिकेश्वराला आपल्याबरोबर घेऊन भगवान शंकर काशी क्षेत्राला आले. आणि काशी क्षेत्राचं संरक्षण करण्याकरता म्हणून कालभैरव, काशीचं रक्षण करण्याकरता म्हणून त्यांना ठेवलं. आजही कालभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय, कालभैरवाची पूजा केल्याशिवाय भगवान शंकराचं दर्शन काशीमध्ये घेता येत नाही. आजही काशीचं संरक्षण करणारा कोण आहे? तो कालभैरव आहे. असं फार मोठं स्थान त्या कालभैरवाला आहे. तर काशीमध्ये भगवान शंकर विहार करत असताना अतिशय रमणीय अशा प्रकारची ती नगरी, भगवान शंकराला अतिशय प्रिय असलेली ती काशी नगरी, तिलाच आनंदवन असं म्हटलेलं आहे. आणि त्या काशी नगरीमध्ये भगवान शंकर राहत असताना आपल्या काही निवडक शिवगणांच्या बरोबर त्या ठिकाणी विहार करण्याकरताच म्हणून आलेले होते, आनंद घेण्याकरता म्हणूनच आलेले होते.
त्या ठिकाणी काही असं विशेष महत्त्वाचं काम करण्याकरता भगवान शंकर आलेले नव्हते. आणि मग विहार करण्याचाच मूड असल्यामुळे पार्वतीसोबत विहार करत असताना एका दिवशी पार्वतीने सहज गंमत म्हणून भगवान शंकराचे डोळे बंद केले. म्हणजे पाठीमागून जाऊन भगवान शंकराचे डोळे कच्च दाबून धरले. जसं आता ते काही काही लेकरं अशा प्रकारचं करतात, पाठीमागून येऊन डोळे दाबून धरतात आणि मग पुन्हा म्हणतात की मी कोण आहे ओळख, आणि मग ते ओळखिल्याच्या नंतर त्यानं डोळे सोडून द्यायचे. असे लहान लेकरं जसं करतात त्याप्रमाणे पार्वतीनेही खेळता खेळता गंमत म्हणून भगवान शंकराचे डोळे दाबून धरले. आणि ते डोळे गच्च दाबून धरल्यामुळे प्रकार असा झाला की भगवान शंकराच्या तृतीय नेत्रामधला जो अग्नी आहे, तिसऱ्या डोळ्यामध्ये जो अग्नी आहे, तो अग्नी असा उद्रेक झाला. आणि त्या अग्नीच्या उष्णतेमुळे भगवान शंकराच्या कपाळामध्ये किंवा चेहऱ्यावर एक प्रकारची उष्णता निर्माण झाली. आणि त्या उष्णतेमुळे भगवान शंकराच्या कपाळामधून घाम असा खाली गळायला लागला. कपाळावर घाम आला आणि त्या घामाचे थेंब असे नाकावरून काही ओघळत, डोळ्यावरून काही ओघळत असे खाली जमिनीवर पडायला लागले. बरेचसं असे काही थेंब त्या जमिनीवर पडले असताना नवल असं झालं की भगवान शंकराचं जसं काहीही वायाला जात नाही, ते सर्वच्या सर्व काही ना काहीतरी निर्माण करणारच असतं ते. आणि त्या घामाच्या पडलेल्या थेंबापासून एक छोटासा बाळ निर्माण झाला, एक बालक निर्माण झाला. कारण पार्वतीने डोळे धरल्यामुळे भगवान शंकराच्या डोळ्यासमोर अंधार निर्माण झाला. आणि भगवान शंकराच्या डोळ्याच्या समोर अंधारी आल्यासारखं झाल्यामुळे सगळ्या जगामध्येच अंधार निर्माण झाला. आणि त्या अंधाराच्या प्रभावाने ते लेकरूसुद्धा आंधळं जन्माला आलं. त्याचं डोकं असं मोठं होतं, डोळे आंधळे होते, चेहरा विकट अशा प्रकारचा होता आणि काळकुट्ट दिसायला होतं. अशा प्रकारचं ते लहान लेकरू त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि ते कधी कधी रडायला लागलं, कधी कधी हसू लागलं आणि कधी कधी गाणंही गाऊ लागलं. एका मिनिटामध्ये रडणं, हसणं, गाणं असे विचित्र प्रकार त्या लेकराच्या तोंडातून बाहेर पडायला लागले. त्यावेळेस पार्वती माता थोडीशी भयग्रस्त झाली, भीतियुक्त झाली. आणि भयग्रस्त झालेल्या त्या पार्वतीला भगवान शंकर म्हणायला लागले, पार्वती, अरे तुझ्याच करण्यामुळे हे बाळ जन्माला आलेलं आहे आणि तुला त्याला भिण्याची काय गरज आहे. आणि मग पार्वतीच्या लक्षात आलं की आपण डोळे दाबून धरलेले आहेत, अजून सोडले नाही. आणि पार्वतीने ते डोळे सोडले. डोळे सोडल्याच्या नंतर भगवान शंकरांनी डोळे उघडले. उघडून पाहतात आणि त्याचबरोबर सगळ्या जगातही उजेड झाला. मग भक्क उजेड पसरला. पण त्या भक्क पसरलेल्या उजेडातही त्या लेकरामध्ये कुठल्या प्रकारचा बदल झाला नाही. ते जसं होतं तसंच राहिलं. आणि योगायोगाने त्याच ठिकाणी त्या मंदराचल पर्वतावर भगवान शंकर विहार करत आहेत. आणि त्याच ठिकाणी हिरण्याक्ष नावाचा दैत्य तपश्चर्या करतो आहे, भगवान शंकराची आराधना करतो आहे. अनेक वर्ष झालेली आहेत त्याला तपश्चर्या करण्यामध्ये, हजारो वर्ष त्यानं तपश्चर्या केलेली आहे. रोज महादेवाच्या त्या लिंगाला पाणी घालावं, पूजा करावी, ओम नमः शिवायचा जप करावा, एका पायावर उभं राहावं, अन्न पाण्या वाचून उपास तापास करत, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, अशा प्रकारची उग्र तपश्चर्या त्या हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने केली. आणि तिथून जवळच भगवान शंकर त्यांची ही लीला चालू आहे. आणि मग भगवान शंकराला असं वाटलं की त्या हिरण्याक्षाने अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे, तर त्याची इच्छा आपण पूर्ण करावी. मग पार्वती आणि ते लेकरू सोबत घेऊनच भगवान शंकर त्या हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाच्या जवळ गेले. आणि हिरण्याक्षाला म्हणायला लागले की बाबा रे,
अनेक वर्षापासून तू तपश्चर्या करतो आहेस, तुझी तपश्चर्याचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि मी तुला वर देण्याकरताच आलेलो आहे. तुझी काय इच्छा आहे सांग, काय तुला वरदान पाहिजे बोल. आणि त्यावेळेस तो हिरण्याक्ष म्हणायला लागला की हे भगवान शंकर, आज माझ्या तपश्चर्येला फळ प्राप्त झालेलं आहे, आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि आपण वरदान देण्याकरता म्हणून जर आलेले असाल आणि मी वरदान घेण्याच्या योग्यतेचा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या कुळाला शोभेल अशा प्रकारचा पुत्र मला द्या. मी दैत्य कुळातला आहे तर दैत्य कुळाला शोभण्यासारखा एक पुत्र मला द्या. त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितलं, बाबा तुझ्या नशिबामध्ये किंवा तुझ्या कर्मामध्ये तुला पुत्र प्राप्त होण्याचे तर काही चिन्ह दिसत नाही, तरी पण आता तुला वरदानच देण्याकरता आलेलो आहे, तर माझ्याजवळ एक तयार अशा प्रकारचा पुत्र आहे, ऑलरेडी पोरग आहे म्हणजे माझ्याकडे एक, आणि हेच पोरग तू घेऊन टाक. हेच पोरग तुझं आहे असं तू समज आणि याला लहानाचं मोठं कर. ठीक आहे भगवान, तुमची जशी इच्छा, असं म्हणून तो हिरण्याक्षाने भगवान शंकराकडून तो पुत्र मागून घेतला आणि दुसरेही बरेचसे वरदान मागून घेतले की मी अजेय व्हावा, माझं स्वर्गावर राज्य व्हावं, सर्व कोणीही मला हरवू नये वगैरे अशा प्रकारचे अनेक वरदान त्याने महादेवाकडून मागून घेतले. महादेवांनी सगळे वरदान त्याला दिले. भगवान शंकर तिथून पार्वतीला घेऊन अंतर्धान झाले आणि इकडे हिरण्याक्षसुद्धा त्या पोराला घेऊन आपल्या घरी परत आला. आता तुम्ही म्हणाल की हा हिरण्याक्ष कोण होता, तर हा हिरण्याक्षसुद्धा त्या कश्यप ऋषीचाच मुलगा होता. कश्यपाचीच पत्नी आहे दिती नावाची. दिती आणि आदिती अशा दोन पत्न्या कश्यपाला होत्या. तशा तर खूप पत्न्या होत्या, पण दिती आणि आदिती अशा ह्या दोघीजणी, त्या दितीपासून दैत्य जन्माला आले आणि आदितीपासून आदित्याधिक देव जन्माला आले. आणि या दोघांच्या मध्ये सावत्र भावाचं नातं आहे. देव आणि दैत्य या दोघांच्या मध्ये कोणतं नातं आहे? सावत्र भाव. ते एका माईचे, हे एका माईचे, बाप दोघाचाही एकच. दितीपासून जन्मले ते दैत्य झाले आणि आदितीपासून जन्मले ते आदित्य म्हणजे सूर्य. त्या सूर्य आदित्य अधिक इतर सर्व देव, सूर्य, चंद्र, इंद्रदेव, हे सगळेच्या सगळे देव लोक त्या आदितीपासून जन्माला आले. अशा प्रकारे म्हणून त्या दोघा भावाभावाचं हे भांडण त्या काळापासून चालू आहे, देवाचं आणि दैत्याचं. आता भाऊ भाऊ कोणी कोणाला कमी राहत नाही, एकेकाहून भारी. कधी दैत्याचा विजय व्हायचा तर कधी देवांचा विजय व्हायचा. आणि अशा प्रकारे त्या दितीपासून दोन पोरं जन्माला आले कश्यप ऋषीला, आणि त्या दोघाही पोराचं नाव आहे, एकाचं नाव आहे हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव आहे हिरण्यकशिपू. हिरण्याक्ष या शब्दाचा अर्थ असा, हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळा. सोन्यावर ज्याचा डोळा आहे, दुसऱ्याचं सोनं याला देखवणारच नाही. कोणाकडेही सोनं असो ते आपल्या ताब्यात कसं येईल अशा प्रकारची ज्याची नजर आहे. म्हणजे जगामध्ये दुसऱ्याकडं कोणाकडेही संपत्ती राहता कामा नये, सगळ्या जगातली संपत्तीचा मालक मी असलो पाहिजे, अशा प्रकारचा हेतू ज्याच्या मनामध्ये आहे त्याचं नाव काय? हिरण्याक्ष. आणि हिरण्यकशिपू हा त्याचा धाकटा भाऊ. हिरण्यकशिपू या शब्दाचा अर्थ काय? तर हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिपू म्हणजे भोग घेणारा, त्या सोन्याचा भोग घेणारा. म्हणजे वडील भावानं ते सोनं कमवून आणावं आणि त्या सोन्याचा भोग कोण घ्यावा? या धाकट्या भावानं घ्यावा. अशा प्रकारची ही जोडी. तर अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू वरदान प्राप्त करून घेऊन हिरण्याक्ष ज्यावेळेस आपल्या घरी परत आला, घरी परत आल्याच्या नंतर त्याने
पहिल्यांदा आक्रमण देवावर केलं. सगळे देव, इंद्रादिक देव भयभीत झाले, स्वर्गलोक सोडून दिला आणि कुठंतरी जाऊन लपून बसायला लागले, गिरीकंदरामध्ये राहायला लागले. आणि इकडे मग त्याने स्वर्ग ताब्यात आल्याच्या नंतर सर्व लोकांच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. त्यानं माणसांना सोडलं नाही, त्यानं पाताळातल्या लोकांना सोडलं नाही, त्याने नाग, यक्ष, किन्नर असे सर्व प्रकारचे प्राणी, पशुपक्ष्यादिकसुद्धा त्यांच्यावरही याने आपला कब्जा करून घेतला. आणि अशा प्रकारचं हे हिरण्याक्ष राज्य करायला लागला. आणि शेवटी त्याने काय केलं की हे सर्व पृथ्वी त्याने आपल्या ताब्यात घेतली आणि या पृथ्वीला ताब्यात घेऊन तो रसातळाला गेला असं वर्णन आहे. समुद्राच्या तळाशी जाऊन बसला लपून, पृथ्वीला आपल्या काखेमध्ये दाबून धरून. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलंय, दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे आणि मोहार्णव गवाक्षे रिगोनी ठेला. याच कथेचा तो संदर्भ आहे. दुराग्रहे हिरण्याक्षे, अर्जुन म्हणतो हा, दुराग्रह नावाचा हिरण्याक्ष माझ्या ठिकाणी होता आणि त्याने माझी बुद्धिरूपी वसुंधरा हरण केली आणि मोहरूपी अर्णव म्हणजे समुद्र, मोहरूपी समुद्राच्या गवाक्षामध्ये म्हणजे भुयारामध्ये, खिंडारामध्ये जाऊन लपून बसला. कोण? दुराग्रह नावाचा हिरण्याक्ष बुद्धिरूपी पृथ्वीला हरण केलं त्याने आणि मोहरूपी समुद्राच्या बुडाला जाऊन बसला असं अर्जुनाने वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. आणि ही अशा प्रकारची घटना घडली. हिरण्याक्ष त्याने सर्व पृथ्वी आपल्या काखेत दाबून धरली आणि समुद्राच्या तळाला जाऊन बसला. ब्रह्मदेवापासून वेदही त्याने चोरून घेतले आणि ते वेद घेऊनही तो समुद्राच्या तळाला बसलेला आहे. आणि अशा प्रकारे सर्व जगावर तो अन्याय करायला लागलेला आहे. वेद त्याने बाहेर ठेवले नाहीत आणि वेदापासूनच आपला हा धर्म निर्माण झालेला आहे. वेदमूलक आपला धर्म आहे. आपला जो वैदिक धर्म आहे, आपला जो हिंदू धर्म आहे, याचं मुळातलं पूर्वीचं नाव काय? वैदिक धर्म. आणि वैदिक धर्म हे नाव कशावरून पडलं? वेद याच्या मुळाशी आहेत म्हणून हा वैदिक धर्म. वेदाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टी करण्याकरता या धर्माची स्थापना झाली. वेदाच्या विरोधात जाण्याकरता या धर्माची स्थापना नाही. आणि म्हणून हा आपला धर्म वैदिक धर्म. वेदच जर नाहीसे झाले तर मग आता धर्म कसा काय टिकेल? समजा एखाद्यानं आपल्या भारताचं संविधानच पळवून नेलं. जेवढे संविधानाचे पुस्तकं आहेत, कायद्याचे पुस्तकं आहेत, सगळेच्या सगळे त्यानं पळवून जर नेले तर मग आता इथला कायदा चालाव कशावर? भारत देश चालाव कशावर? अशी परिस्थिती निर्माण झाली. वेद म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं संविधान आहे आणि त्याच्या योगाने हिंदू धर्म त्याच्या नियमाप्रमाणे चालत असतो आणि ते वेदही त्याने पळवून नेले. आणि अशा प्रकारे मोठा अन्याय सर्व जगावर तो करायला लागला. सगळ्या देव लोकांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. ब्रह्मदेवही भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूने वराह रूप धारण केलं. वराह अवतार जो आपण म्हणतो की मत्स्य, कच्छ आणि वराह, तिसरा अवतार क्रमांकानुसार. तर हा वराह अवतार म्हणजे डुकराचा अवतार भगवंताने धारण केला, डुकराचं रूप धारण केलं. भले मोठमोठाले असे दात बाहेर निघालेले, भला मोठा विराट अशा प्रकारचा तो वराह भगवान प्रगट झाला. किती मोठा विराट असं वर्णन केलं आहे की एका क्षणामध्ये तो अंगठ्या एवढा होता म्हणले ते निर्माण झाला त्यावेळेस, अंगुष्ठ मात्र होता. आणि दुसऱ्याच क्षणामध्ये दुप्पट झाला, तिसऱ्या क्षणामध्ये 4 पट झाला, चौथ्या क्षणामध्ये 8 पट झाला. म्हणजे असं दुपटीनं तो वाढायला लागला प्रत्येक क्षणाला. आणि मग असं विराट रूप धारण केलं त्याने
आणि ते विराट रूप धारण करून त्या समुद्रामध्ये त्याने प्रवेश केला. समुद्रात प्रवेश केल्याच्या नंतर जिथं हिरण्याक्ष लपून बसला होता ती जागा शोधून काढली आणि तिथे गेल्याच्या नंतर तो हिरण्याक्ष या वराह भगवंताला म्हणतो आहे की अरे हे डुकरासारखा दिसणारा तू कोण आहेस? म्हणजे डुक्कर इथं कसं काय आलं? तू मला डुकरासारखा दिसतोस, तू कोण आहेस? आणि त्यावेळेस वराह झालेले हे भगवान त्याला म्हणायला लागले, अरे मी जरी तुला डुकरासारखा दिसत असलो तरी तू मात्र मला कुत्र्यासारखा दिसतोस. कारण कुत्र्याचा स्वभाव जसा असतो चोरी करणे, चोरी करण्याचा स्वभाव. कोणी माणूस घरात नसले की हळून दबक्या पावलानं घरात शिरायचं, दुर्डीमध्ये असतील तेवढ्या भाकरी तोंडात दाबायच्या आणि पळून जाऊन कुठंतरी आडबाजूला जाऊन खाणे, असा स्वभाव कोणाचा असतो? कुत्र्याचा स्वभाव असतो. तू मला त्या कुत्र्यासारखा दिसतोस असं भगवान म्हणायला लागले. आणि आता तो हिरण्याक्ष होता, अंगामध्ये शक्ती होती, बळ होतं, वरदान होते. तो म्हणायला लागला, मला कुत्रा म्हणतोस तू? ते म्हणले, मग तू मला डुक्कर म्हणतोस की काय? आणि अशा प्रकारे पहिल्यांदा बोलण्यापासून सुरुवात झाली आणि भांडणं सुरुवात होतात. ते कशापासून होतात? बोलण्यापासूनच होतात. बोलण्यानं बोलणं वाढत जाते, वाढता वाढता मग हातमिटीवर येतात, हातमिटीवर आल्यावर मग लाथाबुक्यावर येतात. हळूहळू बोलण्यापासून ते वाढत जातात. म्हणून भांडण जर करायचं नसेल तर माणसं म्हणतात की नाही, जुने माणसं, भांडण्यापेक्षा बोला बरा. बोलणं गेली भांडणच होईना. तू एकटा बोल, काय बोलायचं, तुला काय म्हणायचं असेल ते म्हण, मी तुला काहीच म्हणणार नाही. असं जर समजा एखाद्यानं मौन धारण करून बसला तर भांडण करायची पाळी होते काय? भांडण करायची पाळीच येणार नाही. पण माणसं गुणानं बसणार, भांडणानं भांडणं, बोलण्यानं बोलणं वाढत जाते. वाढता वाढता मग ते त्याचं भयानक रूप तयार होते. तर अशा प्रकारे त्या दोघांच्यामध्ये अशी चर्चा सुरुवात झाली आणि ती चर्चा करता करता दोघांमध्ये भांडण सुरुवात झालं. एकमेकाला अशा लाथाबुक्क्या मारायला लागले आणि वराह भगवंताने अशी एक लाथ मारली त्या हिरण्याक्षाच्या छातीमध्ये आणि तो रक्त ओकून घ्यायला लागला आणि त्याच ठिकाणी तो गतप्राण झाला. आणि मग भगवान वराह नाही ती पृथ्वी सर्व आपल्या दाढेवर धरली आणि दाढेवर धरून ते सगळेच्या सगळे वेद आपल्या हातात घेतले आणि भगवान परमात्मा समुद्रातून वर आले. आणि अशा प्रकारे आजही ती पृथ्वी भगवान वराहाच्या दाढेवर आहे असं वर्णन करण्यात येते. शेषाचाही आधार आहे त्याला, पण वराह भगवंताच्याही दाढेवर आहे ते. आता ते शेष भगवंताची स्थिती कशी आहे, वराह भगवंताची स्थिती कोण्या ठिकाणी आहे, ही काही आपल्याला सांगता येणार नाही. पण शास्त्रामध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे. वराह रूप धरले गाढे, वराह रूप धरले गाढे, धरा प्रतापे धरली दाढे, धरा प्रतापे धरिली दाढे. तर अशा प्रकारे वराह भगवंताचं वर्णन आमच्या संतांनी सुद्धा केलेलं आहे. ते बागुल नावाचा एक अभंग आहे, भारूड आहे की नाही, त्याच्यामध्ये ते असे 10 बागुल वर्णन केले. पहिला बागुल मत्स्य झाला, दुसरा बागुल कच्छ झाला, तिसरा बागुल वराह झाला, चौथा बागुल असं नरसिंह झाला वगैरे. सगळ्या 10 अवताराचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्या बागुलाने त्या त्या अवतारामध्ये काय काय कामं केली ते तिथं वर्णन करण्यात आले. असो, तर अशा प्रकारे वराह भगवंताने ती पृथ्वी दाढेवर धरून वर आणली. आणि आज आपण असं पाहतो की समुद्र 70% भाग समुद्राचा आहे आणि त्या समुद्रावर 30%च जमीन आहे. म्हणजे जणू एखाद्या मोठ्या टोपल्यामध्ये टोपलंभर पाण्यामध्ये एक मातीचं ढेकूळ धरावं असं एवढी जमीन आहे. आणि बाकीचं सगळं चौकडून काय आहे, पाणीच पाणी आहे. जर समजा त्या समुद्रानं जर मनात आणलं तर हे ढेकूळ विरघळून जायला काही उशीर लागणार नाही. पण ते भगवंताची लीला आहे. किती हजार वर्ष झाली तरी पण त्या समुद्राने आपली रेषा अजून ओलांडली
नाही. समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी. पर्वती बैसका न संडावी. समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी. वेदातही वर्णन करण्यात आले. भिषास्माद वातः पवते भिषोदेति सूर्य भिषाद इंद्रश्च चंद्रश्च मृत्युर्धावती पंचम. भगवंताच्या भयाने हे सगळ्या गोष्टी आपापल्या नियमामध्ये चालू आहेत. नियम सोडून अजून काही कुठं जगामध्ये घडलेलं नाही. सगळं अगदी नियमात व्यवस्थित चालू आहे. बरेचसे लोक म्हणतात कलियुग लागलं, कलियुग लागलं. पण अजूनही सूर्य पूर्व दिशेलाच उदयाला येतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ठरलेल्याच वेळेला होतो. माणसापासून माणसंच जन्माला येतात. कापूस पेरला तर कापूसच जन्माला येतो. हे सगळं नियमात चालू आहे की नाही? बघायचं काम डोळे करतात, ऐकायचं काम कानच करतात. रस घेण्याचं काम जिव्हा करते. तुकाराम महाराजांनी तर अशी गंमत वर्णन करून सांगितले, जीभ जर कापली तर त्याच्यामधून रक्त मासाशिवाय काही निघेल का? दुसरं काही निघणार नाही. हात कापल्यावर काय निघते त्याच्यातून? रक्त मासच की. पण वरणामध्ये कोपरा इतका हात घालून जरी हलविलं तरी हाताला वरण कळते का आणि झाले का खरड झालंय? कळत नाही. पण जिभेवर एक थेंब टाकून बघा, लगेच ती जीभ म्हणते मीठ कमी आहे, 2-4 पुढे सोडामध्ये, नाहीतर मिरचू कमी झालंय, नाहीतर तिखट जास्त झालंय, पाण्याची घागर होता. हे कोण सांगते? जीभ सांगते. म्हणून तर बाया चहा करता करता जरासा हातावर घेतात आणि चाटून बघतात. म्हणजे त्याच्यामुळे ते अंदाज लागते की बाबा पत्ती जास्त झाली का, साखर जास्त झाली का, कमी पडली. किती सोयरी येऊ द्या, काही होऊ द्या, उष्टाच चहा प्यावा लागते सगळ्याला. महाराज आला तरी उष्टाच, देवाला उष्टा. सोडा विनोदाचा भाग. आपल्याला काय सांगायचं आहे की अशा प्रकारे जिभेमध्ये असं काहीतरी सामर्थ्य आहे, काहीतरी यंत्र भगवंताने फिट केलेलं आहे की त्याच्यामुळे त्या जिभेलाच ती चव कळते, हाताला कळत नाही. दोन्ही मासच आहे. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, येर मांस पर हातास न कळे. तुकाराम महाराज म्हणतात. तर अशा प्रकारे भगवंताची मर्यादा आहे सगळ्या या गोष्टीला. आणि मर्यादा आहे म्हणून कोणी आपली मर्यादा उल्लंघन करत नाही. समुद्र आपलं 1 इंचभर सुद्धा आपली जागा सोडून अलीकडे येत नाही. म्हणून तर समुद्राच्या काठावर घरं बांधले आपल्याला बघायला मिळतात. नदीच्या काठावरले घरं वाहून गेले, पण समुद्राच्या काठावरले अजून काही धक्काच नाही मारत त्याला. का तर समुद्र आपली मर्यादा ओलांडतच नाही. तर अशा प्रकारे भगवंताने ही पृथ्वी आपल्या दाढेवर धरलेली आहे. समुद्राला मर्यादा घालून दिलेली आहे, पर्वतांना मर्यादा घालून दिलेली आहे. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा पृथ्वीला घेऊन वर आले. सर्व देव लोकांनी भगवंताच्या नावाने जय जयकार केला, पुष्पवर्षाव केला. भगवंताच्या शरीरामधून पाण्याच्या अशा धारा वाहायला लागल्या असं वर्णन आहे. आणि त्या पाण्याच्या धारांच्या पासून यज्ञ सामुग्री निर्माण झाली म्हणा. ते यज्ञात तूप वाहायची, ते टाकायची पळी, ते कोणते कोणते असे सर्व प्रकारचे साहित्य त्या यज्ञात लागणारे, त्या यज्ञ सुकर त्याच्यापासून ते प्रगट झाले. आणि म्हणून त्या वराह भगवंताला यज्ञसुकर असं नाव पडलं. आणि इकडे हिरण्याक्ष मरण पावला. आणि हिरण्याक्ष मेल्याच्या नंतर त्याचा भाऊ जो आहे हिरण्यकशिपू, त्याला वाटलं की ज्या विष्णूने कपट रूप धारण करून माझ्या भावाला मारलं त्याचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हा हिरण्यकशिपू. आणि त्यानेही मग उग्र तपश्चर्या करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाच्या नावाने एका पायावर उभं राहून निबिड अरण्यामध्ये जाऊन दोन्ही हात वर करून
आपलं मुंडकं वर आकाशाकडे करून असं ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः अशा प्रकारचा जप करायला सुरुवात केली. या ठिकाणी वर्णन आलंय 96,000 वर्ष त्याने हे तपश्चर्या केली एका पायावर उभं टाकून. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे 100 वर्ष तपश्चर्या केली. असो वेगळ्या वेगळ्या कल्पातल्या वेगळ्या वेगळ्या कथा असू शकतात. तर एवढी मोठी उग्र तपश्चर्या केल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले, समोर येऊन उभे राहिले आणि म्हणायला लागले की बाबा रे सांग तुला काय वरदान पाहिजे. त्यानं सांगितलं मला अजर अमर बनवा, मृत्यू येऊ नये मला. ते म्हणले तसं होऊ शकत नाही, काहीतरी पर्याय मागून घे. मग त्यावेळेस अनेक पर्याय त्याने मागितले. दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात नको, घराच्या बाहेर नको, जमिनीवर नको, आकाशात नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, असे अनेक वरदान त्याने मागून घेतले. आणि शेवटी सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीमध्ये जे जे काही निर्माण केलेत प्राणी, शस्त्र, अस्त्र जे काही असेल त्या कोणाकडूनही, त्या कोण्याही प्राण्याकडून मला मरण येता कामा नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं तथास्तु. त्याचं म्हणणं हे जगातलेच कोणी ना कोणीतरी मारील ना. आणि असं वरदान प्राप्त झाल्याच्या नंतर तो हिरण्यकशिपू सगळ्या जगाला त्रास द्यायला लागला, देवलोकांना त्रास द्यायला लागला, भगवान विष्णूचा विरोध करायला लागला. माळकरी दिसला की ते खतमच करू लागला. कुठं भजन कीर्तन होऊ लागले की त्या ठिकाणी जाऊन सगळ्यालाच खतम करू लागला. आणि त्यानं दौंडी पिटवली सगळ्या गावोगाव. पूर्वीच्या काळामध्ये दौंडी पिटवायचं होतं. दौंडी माहीत आहे का रे तुला? दौंडी कशी पिटवितात? शाबास, माहीत आहे, माहीत आहे. पहिलं ते हलकी वगैरे वाजवून सांगत होते गावभर, त्याला दौंडी म्हणायची. तसं गावोगाव त्यानं दौंडी पिटवली आणि सांगितलं की ज्या गावामध्ये ब्राह्मण असतील, ज्या गावामध्ये यज्ञयाग होत असतील, ज्या गावामध्ये वेद पठण होत असेल, ज्या गावामध्ये ह्या पुराण कथा चालू असतील, ज्या गावामध्ये त्या विष्णूचं भजन कीर्तन होत असेल, वैष्णव ज्या गावामध्ये राहत असतील, ज्या गावामध्ये गायीचं पालन केलं जाईल, त्या गावाला जा आणि चहूकडून त्या गावाला आग लावा. संदीपयत वृश्चतः असं श्रीमद भागवतात वर्णन आहे. तिथं खूप मोठं विस्तारानं सांगितलं आहे. तेवढं विस्तारानं सांगायला आपल्याला वेळ नाही. आणि मग आता त्या सगळे ते राजाचे दूत गावगाव फिरायला लागले. कुठं माळकरी दिसतंय काय, कुठं भजन करणारा कीर्तन करणारा दिसतंय काय, कोणी पोती सांगणारा आहे का कुठं कोण्या गावात, असे हुडकायला लागले ते. पण कशाला कोण पोती सांगते हो. असा दंडुक्या घेऊन जर कोणी पाठीमागा असेल तर कोण पोती ऐकायला येते आणि कोण पोती सांगायला तयार होते. सगळे लोक भयभीत होऊन सगळं आपलं ते देवधर्म सोडून देऊन, देवधर्म सांदी पडिले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे असं म्हटल्याप्रमाणे सगळे देवधर्म सोडून दिले लोकांनी. आणि मग भजन कोणाचं करावं, कीर्तन कोणाचं करावं, कथा कोणाची सांगावी, तर त्यानं सांगितलं मजी कथा करायची, मजा नामाचा जप करायचा. सप्ताह करायचा आहे ना तर अखंड हरिनाम सप्ताह नाही, अखंड हिरण्यकशिपू नाम सप्ताह, असं त्यानं सगळ्या लोकांना सांगितलं. लोकही तशाच प्रकारे करायला लागले. पण गंमत अशी झाली की त्याची पत्नी गरोदर राहिली. कयाधू त्याच्या पत्नीचं नाव. आणि ती गरोदर असताना हा त्या इंद्रादिक देवाबरोबर युद्ध करायला गेला आणि आपल्या पत्नीला सुरक्षित ठिकाणी ठेवावं म्हणून नारदाच्या आश्रमामध्ये ठेवलं, नारद मुनीच्या आश्रमामध्ये. आणि नारद मुनीने त्या गरोदर स्त्रीवर असे संस्कार केले, तिला रोजच हे पुराण सांगायला सुरुवात केली.
गर्भसंस्कार करायला सुरुवात केली. तिच्या गळ्यात तुळशीची माळ घातली, तिला त्या विष्णूची पूजा करायला सांगितलं, तिला त्या विष्णूचं नाम जप करायला सांगितला, पुन्हा त्या विष्णूच्या कथा सांगायला सुरुवात केली. 9 महिने विष्णूच्याच कथा सांगायला सुरुवात केली. आणि गंमत अशी आहे की गर्भामधले संस्कार फार पक्के असतात. गर्भामध्ये आता नवीन नवीन ते वर्ग निघालेत त्या गर्भसंस्काराचे. पैसे देऊन त्या गरोदर बाया त्या वर्गाला चालल्यात. आता आपल्या खेड्यापाड्यामध्ये ते माहिती नाही. आम्ही पुस्तक देतो. पुस्तक वाटतं. तुम्ही पुस्तक वाचता ते गर्भसंस्काराचे आहे की नाही? बरोबर. तर त्याच्यामध्ये त्या गरोदर बायांनी खायचं काय, पियाचं काय, किती वेळ झोपायचं आहे, जप कसा करायचा, ध्यान कसं करायचं, हे सगळं त्या वर्गामध्ये शिकवल्या जातं. आणि अशा प्रकारचा गर्भसंस्कार त्या कयाधूवर केला आणि त्याच्या योगाने पोटातल्या बाळावर तो संस्कार झाला आणि ते बाळ बोलायला सुरू केलं त्यानं की नारायणच म्हणू लागलं. ते भक्त प्रल्हाद जन्माला आला. जास्त लांबलचक सांगायला नको. आणि थोडक्यात त्या प्रल्हादावर तो बाप अत्याचार करायला लागला की तू नारायणाचं नाव घ्यायचं नाही. सगळ्या जगातल्या लोकांना नारायणाचं नाव घ्यायचं बंद केलं आणि माझ्या घरीच जन्मलं काय म्हणले, नारायणाचं नाव घेणार आहे. पण देवही मोठा खेळी आहे महाराज. त्याचंच पोरगं ते देवाची भक्ती करणारं जन्माला आलं. आणि त्या पोरावर एवढे अत्याचार केले त्याने. कड्यावरून लुटून देण्याचा प्रयत्न केला, विष पाजवण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाला बांधलं, तलवारीनं तोडण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं, आग लावलेल्या ढणढण आगीमध्ये त्याला ढकलून दिलं, पर्वताच्या कड्यावरून खाली लुटून दिलं, हातपाय बांधून समुद्रामध्ये टाकून दिलं, त्याला मोठमोठाल्या शिळा त्याच्या शरीराला बांधून. पण कशानंच मरण आली. एका जेलमध्ये बंद केलं त्याला आणि अन्न पाणीच द्यायचं नाही असं ठरलं. बघूया अन्न पाण्या वाचून किती दिवस वाचते. आणि 45व्या दिवशी ते खोली उघडण्यात आली, दरवाजा उघडण्यात आला, तर 45 दिवसाचे 45 ताटं त्या खोलीमध्ये दिसू लागली. त्या हिरण्यकशिपूनं विचारलं, म्हणले अरे हे एवढे ताटं हे कोण देते तुला जेवायला? माझी तर परवानगी नाही, मी तर तुला ताटं द्यायचं बंद केलंय, मग हे ताटं येतात तुला कुठून, कोण देते तुला खायला? त्यानं सांगितलं सगळ्या जगाला जे खाऊ घालतंय ते मला खाऊ घालतं. झाडा झुडपाला जे उपाशी राहू दे ना, ते मला कसा उपाशी राहू दे? प्रत्यक्ष लक्ष्मी माता येते म्हणले आपल्या हातामध्ये जेवणाचं ताट घेऊन, आणि ती लक्ष्मी माता मला खाऊ घालते. आणि सगळे सोन्याचे ताटं. आता लक्ष्मी काय जर्मलची आणणार आहे? जर्मल तिला माहिती आहे की नाही? तर अशा प्रकारे म्हणले अरे तुझा हा जो देव आहे, हा देव आहे तरी कुठं? त्यावेळेस त्या प्रल्हादाने सांगितलं, म्हणले पिताजी तो नाही कुठं हे सांगा. ते म्हणले मी तुला प्रश्न विचारलो तू मला उलट प्रश्न विचारलास. तर म्हणले तुमच्या प्रश्नाचं उत्तरच हे आहे की तो देव सर्वत्र आहे, तो नाही अशी कुठं जागा नाहीच. मग सगळ्या ठिकाणी जर तो तुझा देव आहे तर मग या खांबात आहे का? ते पिल्लर उभं होतं या खांबात आहे का म्हणले तुझा देव? ते म्हणले हो, सगळ्या ठिकाणी अणुरेणूमध्ये तो भरलेला आहे, तर मग खांबातही आहेच की. म्हणले नक्की आहे? म्हणले हो नक्की आहे. आणि मग त्या हिरण्यकशिपूने खांबावर लाथ मारली असं वर्णन केले. खांबावरी लाथ मारली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटले. खांबावर लाथ मारली. श्रीमद भागवतामध्ये बुक्की मारली असं वर्णन आहे. आणि मग त्या खांबाचं विदीर्ण करून असं दुभंग करून त्या खांबाला मधून नरसिंह भगवान प्रगट झाले. भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण केला. मुंडकं सिंहाचं आहे, बाकीचं सगळं शरीर माणसाचं आहे, अशा प्रकारचं रूप धारण केलं. आणि भगवान विष्णू प्रगट झाले आणि प्रगट होऊन
त्या हिरण्यकशिपूबरोबर युद्ध करायला लागले. युद्ध करता करता सूर्यास्त व्हायची वाट पाहायला लागले, तोपर्यंत उगं खेळू लागले त्याला. कारण त्याला वरदान होतं की दिवसा मरायचं नाही आणि रात्री मरायचं नाही. मग आता कवा मारायचं त्याला? हे दिवस मावळता मारायचं, सांच्यापारी मारायचं, संध्याकाळच्या वेळी मारायचं. त्या हिरण्यकशिपूला दोनच गोष्टी माहीत होत्या, एक तर दिवस माहीत होता, नाही तर रात्र. पण या दोघाच्या मध्ये तिसरं एक राहते, ते कुठं माहीत आहे त्याला? पण दोनच राहतात असं नाही, तिसरं एक मध्ये राहते. स्त्री एक आणि पुरुष एक, हे दोनच राहतात काय? नाही नाही, मधलं एक राहते, ते रोडवर टाळ्या वाजवीत. त्याला स्त्री म्हणता येणार आणि पुरुषही म्हणता येणार. अशा तीन तीन गोष्टी राहतात जगामध्ये, दोनच राहणार. पण त्याला माहीतच नाही ते. आणि अशा प्रकारे संध्याकाळची वेळ निवडली. माणूसही नाही आणि पशु नाही, अशा प्रकारचं रूप धारण केलं. पुन्हा घरात नाही, घराच्या बाहेर नाही, उंबरवठा निवडला. उंबरवठ्यावर बसले भगवान आणि उंबरवठ्यावर बसून त्या हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर घेतलं. म्हणजे पृथ्वीवर नाही ना आकाशात नाही, आधांतरी मांडीवर धारण केलं त्याला. आणि मांडीवर घेऊन कोण्या शस्त्राने अस्त्राने त्याला मारलं नाही, तर आपल्याच नख त्याच्या पोटात घातले आणि नखानेच असं त्याचं पोट फाडलं. सगळे आतडे असे बाहेर काढले. त्या आतड्याची माळच आपल्या गळ्यात घालून घेतली नरसिंह भगवंताने. आणि रक्ताचा डोह असा खाली जमला महाराज. हातातलं शस्त्र त्याच्या गळून गेलं, डोक्यावरचा किरीट गळून पडला आणि भगवंताच्या मांडीवर असा आ करून उताना पडलेला तो हिरण्यकशिपू त्याच ठिकाणी गतप्राण झाला. भाग्यवान म्हणावं लागेल की भगवंताच्या मांडीवर त्याचा जीव गेला. आता बरेचसे लोक म्हणतात कोणाचा भावाच्या मांडीवर गेला, कोणाचा पोराच्या मांडीवर गेला, कोणाचा अजून कोणाच्या मांडीवर. पण हे हिरण्यकशिपूचं भाग्य असं की देवाच्या मांडीवर याचा जीव गेला. असो तर थोडक्यात अशा प्रकारे हिरण्यकशिपू मरण पावला. आणि हिरण्यकशिपू मरण पावल्याच्या नंतर तेच राज्य पुढे त्या हिरण्याक्षाचा जो मुलगा, अंधक त्याचं नाव, अंधकासूर, जे आपण पाठीमागं हां आता कथा ऐकली त्याची, की पार्वतीनं डोळे दाबून धरल्यामुळे तो आंधळा जन्माला आला. तो अंधकासूर तो आंधळाच होता. पण हे हिरण्यकशिपूचे पोरं त्याला चिडवायला लागले की बाबा रे, आंधळा पोरगा आहेस म्हणले तू, आणि तू काही आवरस बापाचं पोरगं नाहीस. बापाला कोणतरी दिलंय म्हणले, त्या महादेवानं दिलंय. कोणाचं पोरगं की काय नाही की तू. आणि अशा प्रकारे औरस पुत्र तू नसल्यामुळे तुला हे राज्य बापाचं काही मिळणार नाही. आणि पुन्हा आंधळा आहेस. राज्य करण्याकरता राजा हा सर्व अंगाने परिपूर्ण असला पाहिजे. आंधळा राजा चालत नाही. म्हणून तर पांडवाच्या काळामध्ये धृतराष्ट्राला राज्य मिळालं नाही. धृतराष्ट्र वडील होता, राज्याचा हकदार होता, पण आंधळा असल्यामुळे त्याला राज्य मिळालं नाही. त्याच्या धाकट्या भावाला मिळालं, म्हणजे पंडू राजाला मिळालं. तुलाही हे राज्य मिळणार नाही. अशा प्रकारे त्या अंधकासुराला चिडवायला लागले हे पोर. हिरण्यकशिपूचे 4 पोरं होते. भक्त प्रल्हादाच्या पेक्षा वडील 3 जण होते. आणि हे 4 जण चिडवायला लागले त्याला. आणि त्यालाही मोठा राग आला त्याचा. आणि तो तपश्चर्या करण्याकरता म्हणून अरण्यामध्ये निघून गेला. आणि अरण्यामध्ये जाऊन त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाकडून त्याने अनेक प्रकारचे वरदान मागून घेतले.
पहिली गोष्ट माझा आंधळेपणा नाहीसा व्हावा, मला डोळे प्राप्त व्हावे. दुसरी गोष्ट मी सर्व समर्थ शक्तिशाली व्हावा. तिसरी गोष्ट मला राज्य प्राप्त व्हावं. अजून ते राज्य मी एवढं विस्ताराला पोचवावं की स्वर्गापर्यंत, स्वर्गातल्या देवलोकांनी सुद्धा मला कर द्यावा आणि पृथ्वीवरचे सगळेच्या सगळे लोक माझ्या ताब्यात राहावेत. अशा प्रकारचा फार मोठा हा महत्त्वाकांक्षी कोण? अंधक. त्याने अशा प्रकारचे अनेक वरदानं मागून घेतले आणि तो आपल्या घरी परत आला. हजारो वर्ष तपश्चर्या करून परत आलेला हा अंधकासूर, त्याला पाहिल्याबरोबर बाकीचे सगळे भाऊ म्हणायला लागले, बाबा हे राज्य तूच करा. आणि तो डोळे पुन्हा प्राप्त झाल्यामुळे आता राज्याचा अधिकारीसुद्धा झालेला होता आणि सुंदरही दिसू लागलेला होता. आणि अशा प्रकारे त्याला राज्य प्राप्त झालं. राज्य मिळाल्याच्या नंतर त्याने राज्याचा खूप मोठा विस्तार केला. स्वर्गापर्यंत आपलं राज्य पसरवलं त्यानं. इंद्रादिक सगळे देव त्याला कर द्यायला लागले. पृथ्वीवरचे तर सगळे राजलोक त्याच्या ताब्यात झालेच झाले. सगळ्या पृथ्वीवरचा तो सम्राट अशा प्रकारचा राजा झाला. आणि गंमत अशी झाली की तो स्वैराचारी बनला. कारण माणसाला सत्ता, संपत्ती, तारुण्य या गोष्टी जीर्णात म्हणतात, हे की नाही. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी आणि सदा मुसमुसी धुळी जायचा. जवानी आली माणसाच्या अंगात की नेहमी मुसमुस करीत राहते म्हणून. जसं ते नवीन गोरं राहते की नाही, गोरं कटाळ्या, हां, तशा प्रकारचं सदा मुसमुसी धुळी जायचा. धुळी म्हणजे ते गोरं कटाळ्या, तशा प्रकारचं. तारुण्य ज्या माणसाला आवरता येत नाही, तारुण्य माणसाला सांभाळणं फार अवघड असतं. त्याच्यानंतर पुन्हा संपत्ती सांभाळणंही फार अवघड असतं. पैशाचा अहंकार माणसाला निर्माण होतोच होतो महाराज. जरा असे 4 पैसे खुळखुळ करू लागले खिशात की त्या माणसाला गुणानं बसावंच वाटणार, काही ना काहीतरी आगाव केल्याशिवाय राहिना. आणि त्याच्यानंतर जर सत्ता हातात असेल तर मग तर काही बघायचंच काम नाही. सत्ता हातात असणाऱ्याच्या तर सगळं शासनच हातात असतं. पोलीसवाले त्याच्या मुठीत, तहसीलदार त्याच्या मुठीत, जिल्हाधिकारी त्याच्या मुठीत, सगळे अधिकारी त्याच्या मुठीत राहतात. त्यानं म्हणीन ते ऐकतात. अर्ध्या रात्री जरी समजा एखाद्या कलेक्टरला बोलवलं त्यानं, तरी त्या कलेक्टरला अर्ध्या रात्रीसुद्धा जावं लागतंय. हे सत्तेमध्ये पॉवर आहे अशी. म्हणून तर लोक करोडो रुपये खर्च करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतात. पैशापेक्षाही सत्तेला जास्त महत्त्व आहे. सत्ताधीश असलेला माणूस जास्त बलवान आहे पैसेवाल्यापेक्षा. आणि ते सत्ता माणसाला सांभाळणं फार अवघड असतं. त्याच्यामुळे मद अंगामध्ये निर्माण होतो, अहंकार अंगामध्ये निर्माण होतो. आणि अशाच प्रकारे त्या अंधकासुराकडे सत्ता आहे, पैसा आहे, तारुण्य आहे, रूप आहे, सगळ्याच गोष्टी आता की त्याच्याकडे. कोण्या गोष्टीची कमी आहे? आणि मग त्याने सगळ्या जगावर अत्याचार करायला सुरुवात केली. असो मया हतशत्रुर हनिष्येच्या परानपी ईश्वरो हमहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. भगवंताने गीतेमध्ये वर्णन केलं आहे, आसुरी लोकांचं वर्णन केलं आहे. असो मया हतशत्रू, या शत्रूंना मी मारून टाकलेला आहे. हनिष्येच्या परानपी, अजून उरलेल्या सगळ्या शत्रूंना सुद्धा मी खतम करून टाकेल. ईश्वरो अहम, या सगळ्या जगाचा ईश्वर जर कोणी असेल तर तो मी आहे. अहम भोगी, या सगळ्या जगाचा उपभोग घेणारा जर कोणी भोगी असेल तर तो मी आहे. सिद्धोहम, मी सिद्ध आहे. बलवान, पुन्हा सुखी, अशा सगळ्याच गोष्टीचा अहंकार, मद त्याला निर्माण झालेला. आणि त्यानं जगात जिथं जिथं सुंदर स्त्रिया दिसतील, तरुण सुंदर स्त्री दिसली रे दिसली
की त्या अंधकासुराने त्या स्त्रीला सोडायचंच नाही, तिला उचलून आपल्या घरी घेऊन यायचा. अशा हजारो स्त्रियांच्या बरोबर त्याने विवाह केले, त्यांना आपल्या घरी आणून ठेवलं. लोकांवर अत्याचार तर करूच लागला. मग कोणाचा त्या इच्छेचा विचार करायचा नाही, त्या बाईची इच्छा आहे की नाही याचा विचार करायचा नाही, तिच्या मायबापाची इच्छा आहे की नाही विचार करायचा नाही, कारण सत्ता होती की बळही होता अंगामध्ये. आणि अशा प्रकारे अत्याचार चौकडे तो करायला लागला. आणि अत्याचार करता करता सगळ्या देव लोकांना ही गोष्ट सहन झाली नाही. सगळे देव लोक ब्रह्मदेवाकडे गेले आणि सगळे ब्रह्मादिक देव भगवान शंकराकडे गेले. आणि भगवान शंकराला हे गऱ्हाणं सांगायला लागले. आणि त्याच वेळेस गंमत अशी झाली की इकडे अंधकासुराला त्याचे 2-3 मंत्री होते. त्या तिन्ही मंत्र्यांनी सांगितलं की बाबा रे, असा एक तपस्वी आम्ही बघितला आहे की ज्याच्या डोक्यावर जटा आहेत, ज्याच्या कपाळावर चंद्राची कोर आहे, जो आपल्या कपाळाला भस्म लावतो, गळ्याला सर्पाचे वेढे आहेत, जो ध्यान करत बसलेला आहे, डोळे बंद करून बसलेला आहे, सर्व अंगाला भस्म लावलेला आहे, एका गुहेमध्ये बसलेला आहे. आणि त्या गुहेच्या दाराला एक बैल, पांढरा ढवळ्या रंगाचा बैल म्हातारा, ते राखण करायला बसलेला आहे. आणि त्या तपस्वी असलेल्या, सुंदर दिसणाऱ्या, बलवान दिसणाऱ्या त्या पुरुषाच्या पाठीमागे डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशा प्रकारची एक स्त्री आम्ही पाहिली. सर्वांग सुंदर अशा प्रकारची ती स्त्री आहे. जगामध्ये ब्रह्मदेवाने जर कोणाला डोळे दिले असतील तर ते डोळे त्या स्त्रीला बघितल्याच्या नंतरच त्या डोळ्याची सार्थकता आहे म्हणले. आणि जर ती स्त्री बघायला नाही मिळाली तर डोळे देऊन काही फायदा झाला नाही. अशी सुंदर आहे म्हणले. डोळे असणाऱ्यांनी अवश्य बघण्यासारखी वस्तू आहे. आणि राजा त्या एका फकीराजवळ आहे म्हणले, ते अंगाला भस्म लावून बसलाय म्हणले, ते जोगी आहे म्हणले. आणि काय करायची त्याला? तुझ्यासारख्या राजाच्या महालामध्ये शोभण्यासारखी वस्तू आहे. अशा प्रकारे अंधकासुराला त्या तिघांनी सांगितलं. दुर्योधन, वैधस आणि हस्ती असं त्या तिघांचं नाव होतं. आणि मग अंधकासुराच्या मनामध्ये एकच ध्यान लागलं की काहीही करणार आणि ती स्त्री आपण मिळवणार. आणि तो आपलं सैन्य दल बल घेऊन तो तपस्वी म्हणजेच महादेव ज्या ठिकाणी तपश्चर्या करत बसलेले होते त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. महादेवाला म्हणायला लागला, एक ती स्त्री बाहेर काढ म्हणले. ते तुला काय करायची? तुझ्या काय कामाची आहे? माझ्यासारख्याच्या महालामध्ये शोभणारी आहे म्हणले. तुझ्यासारख्या फकीराला काय करायची ते? भगवान शंकरांनी आपल्या त्या नंदिकेश्वराला आज्ञा केली. म्हणले हे कोण आहे म्हणले, त्याला जरा बघा त्याच्याकडे. आणि नंदिकेश्वराने त्या सगळ्या दैत्यांच्या बरोबर युद्ध करायला सुरुवात केली. आणि त्या नंदिकेश्वराने एकट्यानेच सगळ्या दैत्य लोकांना पिटाळून लावलं महाराज. अंधकासुरही पळून गेला. काय करावं त्याला काही कळायला तयार नाही. आणि नंतर मग काही काळ मध्ये गेला. महादेव म्हणायला लागले, मी ते पाशुपत व्रत करायला चाललेलो आहे म्हणले. पार्वती तू इथंच थांब आणि मी दुसरीकडे कुठंतरी एकांतामध्ये जाऊन ते व्रत करणार आहे. महादेव ते व्रत करायला गेले आणि इकडे पार्वती एकटीच आहे. आणि अशा वेळी पुन्हा एकदा तो अंधकासुर आला. आणि अंधकासुर आल्याच्या नंतर त्याने पार्वतीच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर पार्वतीच्या अंगाला स्पर्श तर काही तो करू शकला नाही, कारण करंटचा शाट बसल्यासारखा तिच्या शरीराचा असा तिला झटका बसला त्या अंधकासुराला. आणि त्याचबरोबर त्या पार्वतीच्या शरीरामधून हजारो अशा स्त्रिया निर्माण झाल्या की ज्यांनी हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलेले होते. आणि त्याच वेळेस पार्वती मातेनं भगवान विष्णूची आठवण केली, ब्रह्मदेवाची आठवण केली. आणि तेही त्या ठिकाणी येऊन प्राप्त झाले.
आणि त्या सगळ्या बाया आणि हे भगवान विष्णू ब्रह्मदेव हे सगळेच्या सगळे अंधकासुराबरोबर युद्ध करायला लागले. आणि हे युद्ध करत असताना अंधकासूर कोणाला आटपायला तयार नाही. आणि इकडे त्याच वेळेस भगवान शंकरसुद्धा तपश्चर्या पूर्ण करून परत आले. पाहतात तर काय हे युद्धाचा गोंधळ चालू आहे. भगवान शंकर आल्याच्या नंतर पुन्हा या देवांच्या मनामध्ये अजून उल्हास निर्माण झाला आणि भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाच्या द्वारा त्या अंधकासुरावर हल्ला केला. पण त्रिशूळाने त्याच्या अंगातलं शरीरातलं रक्त बाहेर पडायला लागलं. रक्त बाहेर पडलं तरी त्या रक्ताच्या एका एका थेंबापासून एक एक अंधकासूर तयार होऊ लागले. असे हजारो अंधकासूर तयार व्हायला लागले आणि ते सगळे त्याच्या इतके ताकदवाले, दिसायला तसेच, काही फरक नाही. महादेवाला वाटलं हे असं का व्हायले. आणि मग त्यामध्येच त्या ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या देव्यांना भगवान शंकरांनी आज्ञा केली की म्हणले आता तुम्ही काय करा, हे रक्त पिऊन टाका सगळं. या अंधकासुराचं जमिनीवर रक्त पडूच द्यायचं नाही. आणि त्या सर्व स्त्रियांनी त्या देव्यांनी ते रक्त प्यायला सुरुवात केली आणि त्या अंधकासुराचा एक थेंबही जमिनीवर पडू दिला नाही. आणि अशा प्रकारे थेंबच जमिनीवर पडला गेला तर मग नवीन अंधकासुरही तयार होईना गेली. शेवटी एक उरला तो, पण त्याच्या अंगातलं सर्व रक्त समाप्त झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये तो एकटा शिल्लक राहिलेला आहे. आणि त्याच वेळेस भगवान शंकरांनी त्याच्या छातीमध्ये असा त्रिशूळ घातला. महाराज त्रिशूळ घातला तरी पण तो मरायला तयार नाही. त्या त्रिशूळावरच त्याला असं लटविलं वर आणि असं आकाशात आधांतरी धरलं. कितीतरी दिवस, कितीतरी वर्ष तसाच ते त्रिशूळावर अडकून होता. अंगात रक्ताचा थेंब नाही. सगळा जर्जर झालेला आहे, पण त्याचे प्राण जायला तयार नाहीत. काय कुठं प्राण त्याचे दडले असतील देव जाणे. आणि इकडे मेलेल्या सर्व दैत्यांना शुक्राचार्य जिवंत करू लागले म्हणते संजीवनी विद्येच्या द्वारा. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु शुक्राचार्य पुन्हा जिवंत करायला लागले. पुन्हा पुन्हा ते दैत्य जिवंत व्हायला लागले. पुन्हा पुन्हा युद्ध करायला यायला लागले. हजारो वर्ष झाले हे युद्धच थांबना. भगवान शंकराचं म्हणणं हे एवढे दैत्य यालेत कुठून, हे संपनात कसे काय. आणि त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात आलं की या युद्धाच्या पाठीमागल्या बाजूला शुक्राचार्य त्या दैत्यांना पुन्हा संजीवनी विद्येच्या द्वारा जिवंत करत आहेत. मग नंदिकेश्वराला सांगितलं की बाबा रे, जाऊन तू त्या शुक्राचार्याला उचलून घेऊन ये. आणि शुक्राचार्याला नंदिकेश्वर जाऊन उचलून घेऊन यायला लागले. नंदिकेश्वराच्या अंगावर बरेचसे सैन्य पडले. त्यांच्याबरोबर युद्ध करत करत त्यांना हरवीत हरवीत नंदिकेश्वर त्या शुक्राचार्यांना घेऊन भगवान शंकराच्या जवळ आले. शंकराचार्यांनी त्या शुक्राचार्याला उचललं आणि तोंडात टाकलं आणि तसंच गिळून टाकलं. त्याला दातही लागू दिला नाही. अशा प्रकारे तो शुक्राचार्य कुठं जाऊन पोहोचला, महादेवाच्या पोटात जाऊन पोहोचला. पोटात. आणि पोटामध्ये तो शोधायला लागला की बाहेर निघायला कुठं रस्ता सापडतो. आता पोटातून कुठं बाहेर निघायला रस्ता सापडणार आहे. आणि असे अनेक वर्ष निघून गेले त्याला पोटामध्येच. आणि पोटातल्या पोटातच त्याला वाटलं की आता भगवान शंकराच्या प्रसन्नतेशिवाय आपण बाहेर निघू शकत नाही. तर काय करावं, तर भगवान शंकराला प्रसन्न करावं. आणि म्हणून त्याने भगवान शंकराच्या नावाने एक स्तोत्र म्हणायला सुरुवात केली, मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम नमस्ते देवेशाय सुरासुर नमस्कृताय भूतभव्य महादेवाय वगैरे वगैरे. अशा प्रकारे बरंचसं मोठं लांबलचक आहे हे स्तोत्र. आणि हे सर्वच्या सर्व स्तोत्र तो पोटामध्ये म्हणायला लागला. आणि पोटात म्हणायला लागल्याच्या नंतर भगवान शंकरांनी आपल्या लिंगाच्या द्वारा वीर्याच्या रूपाने त्याला बाहेर सोडलं. वीर्यालाच शुक्र असंही नाव आहे. आणि म्हणून शुक्राणू म्हणतात की त्याला. तेव्हापासून त्या दैत्य गुरुचं नाव काय पडलं, शुक्राचार्य. अशा प्रकारे पडलं.
आणि तो अशा प्रकारे तो बाहेर आल्याच्या नंतर महादेवाने सांगितलं, शुक्राच्या रूपाने तुझा जन्म झालेला असल्यामुळे इथून पुढे तुला शुक्राचार्य असं सगळे लोक म्हणतील. मग पुन्हा त्याने भगवंताचे 108 नामाच्या द्वारा पुन्हा स्तुती केली. पुन्हा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी त्या शुक्राचार्याला संजीवनी मंत्र दिला, मृत्युंजय मंत्र दिला. मृत संजीवनी विद्या म्हणजे मेलेल्याला पुन्हा जिवंत करण्याची विद्या पुन्हा त्या शुक्राचार्यांना भगवान शंकराकडून प्राप्त झाली. आणि हे शुक्राचार्यांनी तपश्चर्या कुठे केली तर काशीमध्ये केली असं वर्णन आहे. काशीमध्ये त्या लिंगाची स्थापना करून काशीमध्ये एक छोटीशी विहीर तयार केली आणि त्या विहिरीचं पाणी दररोज त्या लिंगाला त्यानं घालायचं त्या शुक्राचार्याने. आजही ती विहीर आपल्याला बघायला मिळते. पण आता सध्या ते मस्जिदीमध्ये ती विहीर आहे आणि त्या मस्जिदीमध्येच ते लिंगसुद्धा आहे आणि त्याचा उल्लेख आपल्या या पुराणामध्ये आलेला आहे. त्या विहीर त्या लिंगाच्या समोर जवळच आहे अशा प्रकारचा उल्लेख आपल्या इथं आलेला आहे, पुराणामध्ये आलेला आहे. आणि हे पुराणामधले पुरावे घेऊनच त्या लोकांनी ते सगळं शोधून काढलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याच विहिरीचं पाणी घेऊन त्या लिंगाला पाणी घालावं असं अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांना हे मृत संजीवनी नावाची विद्या प्रदान करण्यात आली. अशा प्रकारे शुक्राचार्य पुन्हा मृत संजीवनी विद्येच्या द्वारा संपन्न झाले. भगवान शंकराच्या वरदानाने तर अशा प्रकारे शुक्राचार्य पुन्हा दैत्य गुरूंच्या पदावर अधिकारावर जाऊन पोचलेले आहेत. या शुक्राचार्याची कथा फार मजेशीर आहे, सुंदर आहे. तर थोडक्यात आपण या ठिकाणी ही शुक्राचार्याची कथा पाहिलेली आहे. तर आजचा वेळही आपला पूर्ण झालेला आहे. उद्या अजून अशाच प्रकारची सुंदर कथा ऐकायला मिळेल, भगवान शंकराची कथा. आणि आपण सर्वांनी ती ऐकण्याकरता उद्याही उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती. आज आल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करू आणि आजची कथा पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव